नमस्कार. आज प्रभाग 5 मध्ये सहज आम्ही फिरत होतो. फिरता फिरता मला इथं सी लाईनमध्ये एक वेगळा प्रकार जाणवला. रस्त्यात चालता चालता आले तर अर्धा भाग स्वच्छ दिसत होता आणि अर्धा भाग जर बघितला ना तर त्यामध्ये अतिशय गंदगी होती, कचरा पडलेला होता, डेब्रेज पडलेला आहे, दारूचे बाटले पडलेले आहेत, तिथं दारू पिणाऱ्यांच्या खुर्च्या आहेत. हा इथं रात्रीचा खेळ चालतो आणि अर्धा भाग होता तो स्वच्छ होता. तर अर्ध्या भागामध्ये साई असोसिएशनचे लोक जे आहेत सर्व पदाधिकारी आणि स्वखर्चाने तो केला होता. मग हा भाग जो आहे हा भाग एवढा घाण का, जर यांनी नाही स्वच्छता केली तर इकडे किती घाण निर्माण होईल. ही खारघरमध्ये स्वच्छता करा. जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पनवेल महानगरपालिकेला पालिका टॅक्स मागते जनतेकडून आणि लोक स्वतःच्या खर्चाने हा परिसर स्वच्छ करून घेतो, तर पालिकेला टॅक्स का भरायचा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि प्रत्येकाच्या मनात हे जर बघितलं ना, आत्ताची जर चित्रीकरण दाखवलेलं आहे ते पालिकेने स्वतःहून काढलं पाहिजे. त्यात तिथल्या रहिवाशांनी पत्रव्यवहार करून सुद्धा आहे तिथंच ते घाण आहे. इथले रहिवाशी बोलतात आम्ही घाण टाकतच नाही, मग इथं घाण कोण टाकतं हा एक मोठा प्रश्न आहे. पालिकेने याची पाहणी केली पाहिजे. पालिकेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी इथं तपास लावला पाहिजे की इथं काय आहे ते. याच्यातून साप विंचू काटे अशा बाहेर येत आहेत आणि इथल्या रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतोय. तर आम्ही मागणी करते, पत्रव्यवहार करते, 2 ते 3 दिवसामध्ये इथली घाण काढून द्यावी ही मी नम्रपणे विनंती करते. आता ही परिस्थिती ॲक्च्युली पनवेल महानगरपालिकेची आहे. पनवेल महानगरपालिकेने ही का परिस्थिती अशी आली ह्याचा विचार केला पाहिजे. यातला अर्धा भाग जो दिसतो तो स्वच्छ दिसतो. अर्ध्या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात त्या दारू पिलेल्या बाटल्या आहेत, खुर्च्या आहेत, दारू प्यायला लागणारे साहित्य तिथंच पडलेले आहे. ज्या भागात दारू प्यायची आहे तो भाग तिथं तेवढा स्वच्छ केलेला आहे आणि इतर आजूबाजूच्या भागामध्ये पूर्ण घाण करून टाकलेले आहे. या ज्या परिस्थितीमध्ये रात्रीच्या टायमिंगला ह्या घटना घडतात त्यावेळेला ना इथं पोलीस स्टेशनचं नियंत्रण ना पनवेल महानगरपालिकेचं नियंत्रण किंवा इथल्या कुठल्या प्रतिनिधित्वाचं नियंत्रणच नाही. हा भाग जो स्वच्छ आहे तो इथं साई असोसिएशन सी लाईनमध्ये जे आहे साई असोसिएशन त्या लोकांनी स्वखर्चाने हा भाग स्वच्छ केलेला आहे. जे झाडे कटिंग असू दे किंवा पूर्ण एक स्वच्छ दिसतंय ती साई असोसिएशनच्या मार्फत केलेला आहे. आणि हा जो भाग आहे तो हा इकडं वारसदार कोणच नाही, कोणी बी येतं आणि इथं कचरा टाकतं. हे धोकादायक आहे. याच्यातून साप येतो, विंचू येते. आता इथं जे ही आहे हॉस्पिटल का काहीतरी आहे तिथली लोक सांगत होती अहो इथून साप येत आहे, म्हणजे हां तर इथून साप येत आहे. तर हा रस्ता आहे, इथं लहान मुलं जात आहेत, शाळा दिसते पलीकडे, मग आहे किती धोकादायक आहे. मग जर पनवेल महानगरपालिका बोलते की आम्हाला तुम्ही टॅक्स द्या, तर कशासाठी टॅक्स द्यायचा आणि का लोकांनी द्यायचा. जर तुम्ही पूर्ण खर्चाला पाणी लावलं, रस्त्याच्या अवस्था दुरावस्था बघा, नाल्यात बघा, नाल्यामध्ये झाडे कशी आहेत, पूर्ण पडल्यासारखी झाडं आहेत. तर पालिकेने हे करून द्यावं काम. आम्ही पत्रव्यवहार करणारच आहोत. साई असोसिएशनच्या लोकांनी अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांची दखल घेतली नव्हती. तर ते स्वखर्चाने त्यांनी केलेलं आहे. तो असोसिएशन स्वखर्चाने करून सुद्धा प्रॉपर्टी टॅक्स भरतच आहे. मग आता इथं साई असोसिएशनचे सर्व सभासद आहेत, सेक्रेटरी आहेत, त्यांनाच तुम्ही विचारा इथली काय परिस्थिती आहे. इथली रहिवाशी आहेत मग ते पूर्ण परिस्थिती सांगतील हे काय आहे. नमस्कार, मी गणेश शितोळे. मी सी साई असोसिएशनचा सेक्रेटरी म्हणून इथे काम करत आहे. हे काम करत असताना जेव्हा पनवेल महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळी इथे संपूर्ण बट्ट्याबोळ झाला होता नागरिक प्रश्नाचा. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की इथे असोसिएशन स्थापन करावं. म्हणून असोसिएशनच्या मार्फत आम्ही इथे स्वखर्चाने इथे सगळी स्वच्छता वगैरे केलेली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ड्रेनेज वगैरे पासून इथे असलेले कचरा वगैरे, इथे लोक पहिली दारुडे गरजुले वगैरे इथे बसायचे, गप्पा गोष्टी चालायच्या रात्रभर, तो आम्ही इथून पूर्णपणे डिमोड केला. यासाठी आम्हाला पोलीस स्टेशनने चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. ताई सकाळी इथून जात होत्या तर त्यांनी मला विचारला प्रश्न की शितोळे साहेब तुमचा हा परिसर एवढा स्वच्छ कसा आणि बाजूचा परिसर एवढा बेकाल कसा, बकाल कसा काय.
ते एवढे घाण पडली वगैरे. तर मी मॅडमला सहज सांगितलं की असोसिएशनची ही करामत आहे, बाकी काही नाही आहे. तुम्ही इथं आलाय तर बरं होईल, आदरवाला आलाय तर 2 मिनिटं तुम्ही हे जरा बघून घ्या. तर आमच्या असोसिएशनच्या मार्फत आम्ही एक चांगली नागरिक प्रश्न इथे आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आम्ही इथे सर्व असोसिएशनचे जागरूक नागरिक म्हणून पुढे आलो आणि आमचा परिसर आम्ही स्वच्छ केला. आणि आज खारघरमध्ये हे मॉडेल आहे श्री साई असोसिएशन, हे सगळ्यांनी पाहावं आहे. जे आमचे सेक्रेटरी आहेत त्यांनी जे सांगितल्या त्या समस्या अगदी योग्य आहेत, बरोबर आहे. पण जे आम्ही त्यांना सांगतो ते त्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि एवढा जो परिसर जो स्वच्छ आहे तर पुढचाही परिसर स्वच्छ व्हावा अशी आमची इच्छा आहे.